नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करणार आहोत अर्नोल्ड तात्यांचा चेस वर्कआउट. एकदम खतरनाक वर्कआउट. परंपरेनुसार बजरंगबलीचं दर्शन घेतलं, कारण की ताकद त्यांच्यामुळेच भेटते. तर अर्नोल्ड तात्या येईपर्यंत आपण आपले वॉर्मअप करून घेतलं. वॉर्मअप संपला, तात्या आले आणि मग चला वर्कआउटची सुरुवात होते आपली फ्लॅट बेंच प्रेस मशीनने. पण आपल्याकडं मशीन नाही ना भावा, त्याच्यामुळे काहीतरी जुगाड करायचं. म्हणून मी तात्याला विचारलं, बारने मारू का तात्या? तर तात्या बोलले चालेल, तू बारबेल घे आणि बेंच प्रेस कर. मग काय 55 किलो घेतला आणि उडवलं मग पत्रावर 5 वेळेस. आणि हे बघा हे कसं कसं, अरे असं थोडी शूट करत असतात भावा. मग थोडासा पंप आलेला, थकवा आलेला त्या सेटनंतर. तर मी गेले थोडीशी थंडी हवा खायला बाहेर. दरवाजात उभं राहिले मस्त. तोपर्यंत बघा आमचा फोन कोसळला. मग काय आपल्याकडं स्टँड नाही ना भावा, त्याच्यामुळे काहीतरी जुगाड करावाच लागतो. भावा बहीण सगळ्यांना सांगते बरं का. मग हा मी लास्ट सेट घेतलेला माझा 20-20चा, म्हणजे टोटल 60 किलोचा. इतके दिवस मी मारायचा प्रयत्न केला पण काही जातच नव्हता. पण एकच गेला. मग भावाच्या सपोर्टनं 5 रिपिटेशन कंप्लीट. त्यानंतर फ्लॅट बेंचलाच मी 2 कांड्यावर उभा केला आणि इन्क्लाइंड डंबेल प्रेस मारायला सांगितलं तात्यानं. तात्या बोलले मारणे का? तो मारणे का ना भाई, कारण की चेस्ट ऑलरेडी पंप झाली होती. बेंचवरच बारबेलवर 6 सेट झाले होते. पण पंप झाल्यानंतर जो मज्जा येते ना वर्कआउट करायला, तो खतरनाकच ना बाई. त्याच्यानंतर त्याच इन्क्लाइनला मी अजून एक कांडी वर घेतलं आणि यावेळेस तात्यानं सांगितलं होतं क्लोज ग्रिप डंबेल प्रेस मारायला. याच्यामध्ये एवढा खतरनाक पंप आलेला. वजन कमीच घेतलं होतं पण त्याला पंप असा आला होता की नाही की एकदमच म्हणजे खतरनाक फील होत होतं मला. तो तुम्हाला पंप दाखवायचा आहे का? बघायचा का तुम्हाला पंप? बघायचा का? हां, हे बघा. आपण टी शर्ट काढू शकत नाही, कारण की आपल्या जिममध्ये आपण एकच लडकी अशी आहे जी सगळ्या पोरांमध्ये वर्कआउट करते. त्याच्यामुळं आपणच आपली इज्जत करायला पाहिजे. क्योंकि जैसा देश वैसा भेस रहना पडता भाई, है की नाही. अर्नोल्ड तात्या म्हणले ए पुरी झाला असेल तर चल दुसरा वर्कआउट करायचा आहे. मग काय तात्याला आला कायग्रेन आणण्याचा फोन. मग मी म्हणलं आता तात्याला डिस्टर्ब करायला नको, म्हणून मी हुशार पोरगी आहे. मी त्यांना डिस्टर्ब न करता पेकडेक फ्लाय मारून घेतला आणि तात्याला सांगितलंच नाही. तुम्ही पण सांगू नका बरं का. पण हो, तुमच्याकडे जर ती मशीन असेल अवेलेबल, म्हणजे जर बेंच अवेलेबल करत असतील तुमचे जिमवाले, तर तुम्ही बेशक करू शकता. तर त्याच्यानंतर मग वर्कआउट संपला होता चेस्टचा आणि मग माझा ट्रायसेप वर्कआउट राहिला होता. तर मग ट्रायसेप वर्कआउटमध्ये एकच एक्सरसाइज घेतली आणि ती एक्सरसाइज करताना थोडंसं गाणं म्हणू वाटलं. गाणं खूप सुंदर होतं, तुम्ही पण ऐकू शकता बॅकग्राऊंडमध्ये. मग तात्याने मी आम्ही सोबतच थोडंसं गाणं बोललो आणि त्याच्यानंतर मग काय, मग ट्रायसेपचा पण वर्कआउट संपवला. घरी जाण्याच्या आधी म्हटलं थोडंसं थोबाड दाखवावं स्वतःचं वर्कआउटचं नंतरचं. तर हे बघा असं आपण दिसतो एकदम गोड टिकली बिकली लावून. आणि मग वाटलं यार थोडासा बायसेप पण दाखवून द्यावा. जी बायसेप दाखवायची खाज होती ती बायसेप दाखवून एकदम मिटून घेतली. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता चला घरी जाऊया. तुम्हाला वर्कआउट आवडला असेल तर नक्की ट्राय करा, शेअर करा. धन्यवाद.